जालना शहरामधील शिवाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरामध्ये घरफोडी करण्यात आली आणि यावेळी घरातील 5,62,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूरमधील हदगळ शिवारामध्ये 9 किलो वजनाची गांजाची झाडं जप्त करण्यात आलेली आहेत। स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलिसांच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक सुद्धा केली आहे। जळगाव जामोदमध्ये राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला एचटीबीटी कपाशी बियाणांची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आणि यावेळी छापा टाकून कृषी विभागाच्या पथकानं कारवाई केलेली आहे। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती। 2 वर्षातली ही सगळ्यात मोठी आणि पहिली कारवाई। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये दगडफेक करत दुकानदारांकडून खंडणी मागणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक झालेली आहे। अटक करण्यात आली आहे। आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दगडफेक केल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागण्याची शक्यता होती। रायगडच्या रोहामध्ये चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात रोहा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। इंदापूरच्या दौंडमध्ये एका विवाहितेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि विवाहितेच्या पतीने तिला त्याच्या 3 मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पतीसह त्याच्या 3 मित्रांना यवत पोलिसांनी अटक केली आहे। लातूरमध्ये 2,34,000चा 11 किलो बी मिश्रित गांजा जप्त झालेला आहे। जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। रेणापूर नाका बसस्थानक परिसरामध्ये गांजाची चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि या प्रकरणी 2 महिलांसह 3 पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं आहे। कन्स्ट्रक्शन कामासाठी कमी व्याज दरामध्ये पैसे देणाऱ्या आरोपीला हुबळी पोलिसांनी अटक केली। यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 1,87,00,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत। तर आरोपीने पुण्याच्या उद्योजक मायलेकीला कर्ज म्हणून बनावट नोटा दिलेल्या होत्या।